आज आपण नोव्हेंबर महिन्यातली सर्वात शेवटची एकादश म्हणजेच उत्पत्ती एकादशी जी मंगळवारी 26 नोव्हेंबर रोजी येत आहे. त्याच दिवशी माऊली ज्ञानोबारायांची आळंदीत यात्राही असते. तर आपण जाणून घेऊया ह्या एकादशीचं नक्की महात्म्य काय आहे. उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते. एकादशी चातुर्मासानंतर येणारी पहिली एकादशी आहे. भगवान विष्णू यावेळी जागृत अवस्थेत सृष्टीची जबाबदारी घेतात. पौराणिक कथेनुसार हा दिवस देवी एकादशीच्या उत्पत्तीशी जोडलेला आहे. भगवान श्रीकृष्णाचे परममित्र सुदामाने स्वतः उत्पन्न एकादशीचे व्रत केलेले आहे. या व्रताच्या महिमामुळे त्यांना राज्यासह पुत्ररत्न सुद्धा प्राप्त झालेले आहे. या व्रताचे महत्त्व सर्व प्रमुख एकादशींपैकी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. जाणून घेऊया उत्पत्ती एकादशीची तिथी, शुभमुहूर्त आणि पूजा पद्धत. उत्पत्ती एकादशी नक्की कधी? उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. यंदा उत्पत्ती एकादशीची तिथी 25 नोव्हेंबरला मध्यरात्री 1:01 सुरू होईल, तर 26 नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशी साजरी केली जाईल. 27 नोव्हेंबरला पहाटे 3:47 उत्पत्ती एकादशीची तिथी समाप्ती होईल. उदय तिथीनुसार 26 नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशीचे व्रत उपवास केले जातील. आता बघूयात उत्पत्ती एकादशीची पौराणिक कथा नक्की काय आहे. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला उत्पत्ती एकादशीची कथा सांगितली होती. असे म्हटले जाते की सतयुगात मूर नामक राक्षस होता. त्याला स्वतःच्या शक्तीवर खूप गर्व होता. त्याने स्वर्गावर आक्रमण करून देवराज इंद्राला पराभूत केले. सर्व देव भयभीत होऊन श्री विष्णूंकडे आले. श्री विष्णूचरणी नतमस्तक होऊन यावर मार्ग काढण्याची विनंती केली. तेव्हा विष्णू स्वतः त्या दैत्याशी युद्ध करण्यास सज्ज झाले. हे युद्ध अनेक वर्ष चालले. युद्ध करून श्री विष्णू थकले आणि बद्रिकाश्रम नामक गुहेत जाऊन आराम करू लागले. राक्षस विष्णूच्या मागे गुहेत गेला. श्री विष्णू तेथे ध्यानस्थ असताना त्यांच्यावर प्रहार करण्याचा राक्षसाचा मानस होता. तेवढ्यात एक देवी प्रकटली आणि तिने राक्षसाचा वध केला. राक्षसाचा वध केल्यामुळे श्री विष्णू देवीवर प्रसन्न झाले. एकादशी तिथीला आपण प्रकट झाल्यामुळे आपण यापुढे एकादशी नावाने ओळखल्या जाल. या दिवशी व्रत करणे सर्वाधिक महत्त्वाचे ठरेल. एकादशीचे व्रत करणाऱ्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण होईल, असे वरदान श्री विष्णूंनी दिले. तेव्हापासून एकादशी व्रताचरणास प्रारंभ झाला अशी मान्यता आहे. उत्पत्ती एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये असे म्हटले जाते. तसेच व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानादिक कार्य आटोपल्यानंतर एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्री विष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्री विष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्री विष्णूकडे क्षमायाचना करावी. थोडक्यात या दिवसभरामध्ये कोणतेही चुकीचे कृत्य करू नये, बोलू नये आणि ऐकूही नये. आता ह्या दिवशी तुम्ही काय काय उपाय करू शकतात हे बघूया. उत्पत्ती एकादशीच्या दिवशी शालिग्रामला गंगाजलाने स्नान करावे. तसेच संध्याकाळी पिवळे वस्त्र अर्पण करून लक्ष्मीनारायणाची पूजा करावी. उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद मिसळून आंघोळ करावी. तसेच या दिवशी पिवळे कपडे घालावेत. यामुळे विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. मी तुम्हाला 5-10 उपाय सांगणार आहे. यातूनच तुम्ही कोणताही उपाय जमलं तर करावा. सगळेच करावे असं महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही एखादा केला तरी तो लाभदायी ठरेल. आर्थिक संकट आणि कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय. उत्पत्ती एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावा. देवघरासमोर एक लाल रंगाचे आसन टाकून त्यावर बसा आणि एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. त्यानंतर भगवान विष्णूला शिऱ्याचा नैवेद्य दाखवा.
रोगमुक्तीसाठी उपाय. या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला कच्चं दूध आणि पाणी एकत्रित करून अर्पण करा. पूर्ण 21 दिवस हे नित्य नेमाने करायचे आहे. पिंपळाच्या मुळाची थोडी ओली माती घेऊन ती कपाळावर आणि नाभीला लावा. या दिवशी शक्य होईल तेवढी भगवान विष्णूची आराधना करा. लवकर विवाह होण्यासाठी जमण्यासाठी उपाय. उत्पत्ती एकादशीच्या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घाला. शाळीग्रामला आंघोळ घालून त्याला चंदन लावून घ्या. शालिग्रामला एका पिवळ्या रंगाच्या आसनावरती ठेवा. त्यानंतर तुळशीला शाळीग्राम समर्पित करा. यानंतर आपला विवाह लवकर होण्यासाठी प्रार्थना करा. रामकृष्ण हरी.